गुड मॉर्निंग फ्रेंड्स, वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. आता गणपती बाप्पा येणार आहेत. तुला काढून नाही परवा दिवशी तर आम्ही आता पूर्ण तयारी करणार आहे. इथे आपल्याला मंडप घालायचा आहे आणि आता बघू शकता तुम्ही आम्ही हे सगळं गबाळ काढलंय. हे सगळं मटेरियल आहे, सगळं क्लीन करत बसलेत. हे आपलं मंडपचे पाईप्स आहेत. आपण मंडप टाकायचं ह्यावेळेस थोडं थीम वेगळा ठरवलं आहे. दरवर्षीप्रमाणे पडदा घालून तसं करणार नाही आहे. ह्यावेळेस थोडं वेगळं काय तर क्रिएटिव्हिटी करायचं आहे. सो चला आता कामं करू. चलो मंडप घालू. हे बघा इथं वैजू वायरिंग साफ करायले, छकुली टाइमपास करायले. मग चार्जिंग काय घेऊन बसली मोबाईलचे तेवढे काढायला मी चार्जिंगचं कडे नाही तुमचं एवढं सामान काढलोय आम्ही. आता वैजू काम करते पण 3-4 दिवस लावते. तर आता हा असा तयार झालाय मंडपचा. आता इथं पूर्ण डेकोरेशन करायचं पूर्ण मंडपला सगळीकडे. इथं आहे छकुली, मलाच काम सांगितलं आणि मलाच ओरडायला. इथं आहे वैजू. हे बघा पळापळे कापू काय. मित्रांनो बघू शकता असं आम्ही थीम केलंय. इथं वेळ लावलंय आणि इकडं कलरचे फुलं लावलेत आणि मध्ये सिंगल कलर मध्ये लावलंय. काय कौलार टाइप केलंय. आणि इथं बघा एवढं सामान आहे. अजून लाईटिंग कुठं हे नाही. असं आम्ही थीम केलंय. पडदा टाकणार नाहीये. आता इथे चालू आहे काम. तसंच वैजू आहे सपोर्टला आम्हाला. छकुली आहे. वैजू काम करायला की कसं असतंय. आता तर हे मी करायलो, हेच जर वैजू करत असले असते ना तर हे वैजू करतच असले असते. गणपती येऊन बसून विसर्जन झाल्यानंतर घरी आले आता लाईटचं बटन लावून लाईटिंग चालू केली. तर असा सगळा विषय आहे. चला तुला काढून नाही कॅमेरा. सो मित्रांनो डेकोरेशन आम्ही केलेलं आहे. अजून पण काही बाकी आहे असं मला वाटतं. अजून रामेश्वरी वगैरे आल्यावर सांगेल. आता तात्पुरतं तर बघा असं डेकोरेशन झालंय सध्याला. लाईट लावून दाखवतो का जरा. लाईट लावून ना. आम्ही काय केलं माहितीये का, कसं वाटतं एक नंबर डेकोरेशन झालं. ह्याच्यामध्ये आता मी तुम्हाला सांगतो. एक मिनिट. हे बघा हे 12 घंटा घेतलो आम्ही. तसे हे जे आहे ना हा मटेरियल असे 12 घेतलो टोटल, 1 डझन. मग तिकडं 5 लावलं, म्हणजे असं त्रिकोणीमध्ये 5 लावलं आणि इकडे 3 लावलं. एक मोठं सोडलं, एक लहान घेतलंय. आणि त्यानंतर ही वेली घेतले. हे पुढं जे पोल आहे त्या पोलला वेली लावले इकडं. आणि हे माळा घेतलेत, फुलांची माळा घेतली. असे 15 घेतले टोटल. आणि हे सिंगल कलर येलो मध्ये 5 घेतले. हे असले 15 घेतले. मग त्यानंतर असं डेकोरेशन आम्ही केलं. मागं जे आहे ते लाल साडी आहे काटापदराची. आणि त्यानंतर हे लास्ट इयरचं होतं तोरण होतं. मग ह्या वर्षी हे नवीन तोरण घेतल्यामुळे ह्याला सेंटरला ठेवलंय आणि इथं मस्त तोरण लावून टाकलं. आणि हे लाइटिंग नवीन घेतलं यावर्षी. जुनी लाइटिंग इथं आहे गेल्या वर्षीची. आणि एक फुल माळ राहिले अजून, ते पण बघता येईल. आणि त्यानंतर हे मंडप तर ऑलरेडी आमचं होतंच पिलर्सचे. आणि मग असं लावलं पूर्ण. हे आयडिया कुठून आली तुम्हाला. हे जे आहे ना हे आम्ही घेतले फ्लॉवर पॉट. हे मनी प्लांट आहेत. असे 2 घेतलेत आणि असे 4. म्हणजे गणपती जेव्हा बसेल तेव्हा हे असे इथं 2 आणि मागे 2 असे ठेवणार. हे 2 आणि हे 2 असे घेतलेत.
हे असं दिसेल. आणि हा जो आहे शॉल आहे हा गोल्डन कलर मध्ये. आणि झालं आता सध्याला तर असं. हे मध्ये मी फक्त हा एक्स्ट्रा हे पूर्ण जे मंडप आहे त्याला व्यतिरिक्त हे एक्स्ट्रा फक्त पाईप मी लावलंय का तर असं मला कापून काढा पाईप तेवढं टाईप करायचं होतं म्हणून. अजून पण काही बाकी आहे थोडं ऍडजस्टमेंट वगैरे. तुम्हाला ही आयडिया कुठून आली? मी रील बघितलं होतं इंस्टाग्राम वरती मग रामेश्वरीला मी दाखवलो. आणि जेव्हा आम्ही मटेरियल परचेस करायला गेलो तेव्हा हेच डोक्यात ठेवून गेलो की आपला मंडप कसा असेल. आणि जसं मी डोक्यात प्लॅन केलं होतं सेम टू सेम तसा मंडप बनलेला आहे. अतिशय न चुकता 10 फुटीचे 2 लाईट माळा घेतले. इकडं असं इथून 10 फूट लावलंय आणि तिथून असं 10 फूट लावलंय. आणि इथं वायरिंग केलं आणि सेंटरला हा बल्ब घेतलाय जे की गणपती बसल्यानंतर बरोबर त्यांच्या फेसवर लागेल. हा बघा बंद कर लाईट दाखवतो म्हणजे इथे जे येलो कलरचा बल्ब आहे हा बघा. चालू कर ना. हे बघ असं येलो इथं गणपती बाप्पा बसल्यानंतर त्यांच्या बरोबर फेस वरती ते पडेल. आणखीन एक लाईट आहे माझ्याकडे फोकस पिंक कलर मध्ये. हे पण आहे हे लावून दाखव. हे पण जर ऍडजस्ट झालं कुठं तर ह्याला पण मी थांबे लावू नको एक मिनिट. गणपती बाप्पा इथं बसलेला चालू कर जरा. हा गुलाबी कलर मध्ये फोकस आहे. हा पण मी वापरणार आहे कुठं तर इथं सेंटरला बाप्पा बसल्यानंतर जर समोर जागा राहिलं तर असं ठेवून बरोबर फेसला किंवा मग असं उलटा फोकस ठेवणार आहे. बंद कर. तर असं सगळं युटिलायझेशन मी केलंय. तुम्ही पण सांगा कसं वाटलं तुम्हाला. एकटंच केलं का तुम्ही? मी केलंय माझ्याकडे. आणि हा हे हार मेन गणपती बाप्पा. हा हार बाप्पांचा कारण मी हार पण ठरवलो कारण पहिला गणपती मूर्ती बघितल्यानंतर मे बी इथवर मूर्ती आहे मग तेवढंच मी हार घेतलेलं आहे. हार पण मला हा सगळं मटेरियल बाळवेस मधून मी घेतलं. मला खूप स्वस्त मध्ये बसले. एवढं सगळं हे सगळं जेवढं पण इथं दिसालंय हे पूर्ण हारला पकडून हे पूर्ण माळे फक्त आतला हा जो तोरण आहे तेच फक्त गेल्या वर्षीचं आहे. बाकी सगळं मी नवीन घेतलं फक्त 2,500 मध्ये घेतलं फुलदाणी पकडून. मला भरपूर स्वस्त बसलंय. तेच मी कुठं तर बाहेर असं घ्यायला गेलो असतो तर मला मे बी 3,500 ते 4,000 गेले असते. मी 2,500 मध्ये सगळं बसवलं. तुम्ही लय हुशार एकटंच केलं सगळं. आता माझ्यासोबत वैजू आहे. मी माझ्यासोबत गेली आणि मी दाखवतो तुम्हाला. छकुली आहे इथं. छकुली पण माझ्यासोबत. चावी अडकायच्या ह्याला केस अडकले तिचे. छकुली मी वैजू केलो तिघ मिळून हा डेकोरेशन. हे मॉम पण आमची मम्मा होती. आणि स्वराज मध्ये केला तरी त्याला 1 तास झोपलो. मग आम्हाला एवढं सगळं करता आलं. तुम्ही पण सांगा नक्की मला कसं वाटलं. हे घे नक्की सांगा कमेंट. हा आमचं बाप्पाचं डेकोरेशन कसं वाटलं. अजून बाप्पाला तर आणायचं तर आपल्याला परवा दिवशी पार्ट 2. हा ह्याच्यामध्ये मग गणपती कुठे परत भेटू नवीन ब्लॉग मध्ये. साठी बाय बाय. टेक केअर. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा चॅनलला. रोज प्रतिसाद द्या. बाय बाय.